तर त्याचा आपल्याला हा विचार करावा लागेल की संघटनात्मक मेजॉरिटीची जी टेस्ट आहे त्या आधारावर निर्णय घेण्यात आलेला होता। आता आपल्याला सर्वांना आठवते की शिवसेना प्रकरणावर सुनावणी इलेक्शन कमिशन पुढे सुरू असताना सुद्धा त्यावेळी वेगवेगळ्या प्रकारे प्रतिज्ञापत्र गोळा करण्याचा एक प्रयोग दोन्ही बाजूंकडून झाला होता। कारण त्यावेळी निवडणूक आयोगाने असं सांगितलं होतं की प्रतिज्ञापत्र गोळा करा, पक्ष संघटनेमध्ये कोणाकडे मेजॉरिटी आहे हे दाखवण्यासाठी। आणि तेव्हा काही लाख प्रतिज्ञापत्र उद्धव ठाकरेंनी गोळा केली होती, काही लाख प्रतिज्ञापत्र एकनाथ शिंदेंनी गोळा केलेली होती आणि निवडणूक आयोगासमोर ती सादर करण्यात आलेली होती। पण निवडणूक आयोगाने म्हटलं की पार्टी संघटनेच्या बाबतीमधले जे सर्व निर्णय आहेत त्या निर्णयांच्या दृष्टीने लोकशाही तत्वाचा तिथे अभाव असल्यामुळे पार्टी संघटनेचे पदाधिकारी नेमकेपणाने कुणासोबत आहेत या संदर्भातला थेट निर्णय करून त्या आधारावर निर्णय करणं शक्य नाहीये आणि त्यामुळे आता आम्ही आमदार आणि खासदारांची संख्या मोजत आहोत आणि त्या आधारावर निर्णय करत आहोत। तर आता सिब्बल हेच सांगण्याचा प्रयत्न करतायत की ही जी मोजणी करण्यात आलेली होती, या ज्या कसोटीचा विचार करण्यात आला होता ती कसोटी पूर्णपणे चुकीची होती असं सध्या सांगतायत। आणि सिब्बलांचा युक्तिवाद झाल्यानंतर आपल्याला सर्वांना माहिती आहे की या प्रकरणामध्ये एकनाथ शिंदेंच्या वतीने युक्तिवाद अजून व्हायचा आहे, त्यानंतर मग निवडणूक आयोगाच्या वतीने सरकारी वकिलांकडून युक्तिवाद व्हायचा आहे। आणि सिब्बल आता सांगतायत की जर हे तत्व म्हणजे हे कोणतं तत्व आहे ज्या तत्वांच्या आधारे हा निर्णय होणार आहे की जर एखादा पक्ष लोकशाही तत्वांच्या अनुषंगाने काम करतोय की नाही। त्यानंतर मग त्यांनी हे देखील म्हटलेलं आहे की 1999च्या संविधाना संदर्भामध्ये एकनाथ शिंदेंनी संदर्भ दिलेला आहे। त्यानंतर मग त्यांनी म्हटलंय की ज्यावेळी इलेक्शन कमिशन हे 1999च्या संविधानाचा दाखला देतं शिवसेनेच्या, त्यानंतर 2018चं कॉन्स्टिट्यूशन संविधान हे लोकशाही तत्वांना धरून नव्हतं असं म्हणतंय। आता त्यानंतर इथे कपिल सिब्बल यांनी एक खूप महत्त्वाचा दावा केलाय। सिब्बल असं म्हणतात की जर संविधान चुकीचं होतं, पक्षाची घटना योग्य नव्हती, तर एकमेव पर्याय निवडणूक आयोगासमोर राहतो, तो म्हणजे पक्षाची नोंदणी रद्द करणं। म्हणजे ज्या स्वरूपाचा युक्तिवाद काल परवा सिब्बल करत होते त्यानुसारच ते म्हणतात की जर ते म्हणतात की पक्षाची नोंदणी रद्द करणं म्हणजे पक्ष डिरजिस्ट्रेशनची प्रोसेस सुरू करणं हा एक मार्ग निवडणूक आयोगाकडे असू शकतो जर पक्षाच्या संविधानामध्ये काही चूक असेल, संविधानात काही उणीव असेल। परंतु त्यांनी तसा निर्णय घेतला नाही, तशा स्वरूपाचा कुठलाही मार्ग निवडला नाही। आणि त्यानंतर ते म्हणतात की एकनाथ शिंदेंना सुद्धा त्याच संपूर्ण पक्ष संघटनेच्या संविधानाअंतर्गत नियुक्त करण्यात आलेलं होतं असंही पुन्हा एकदा सिब्बलांनी सांगितलं। सिब्बलांनी गेल्या 5 दिवसांमध्ये म्हणजे आजचा 5वा दिवस धरून हे अनेकदा सांगितले सर्वोच्च न्यायालयाला की एकनाथ शिंदेंना सुद्धा त्याच संविधानाअंतर्गत नियुक्त करण्यात आलेलं होतं आणि एकनाथ शिंदेंची नियुक्ती ही त्याच संविधानाअंतर्गत झालेली होती। त्यानंतर मग त्या संविधानावर अचानकपणे आज निवडणूक आयोगाला असं वाटतंय की ते संविधान चुकीचं होतं। जर ते संविधान चुकीचं होतं तर आम्ही कोणत्याही स्वरूपाची ॲडॉक बॉडी नाही आहोत, म्हणजे आम्ही एक राजकीय पक्ष आहोत असंही सिब्बल म्हणतात। आणि जर संविधान चुकीचं असेल तर नोंदणी रद्द करणं हा एकमेव उपाय, हा एकमेव पर्याय निवडणूक आयोगापुढे राहतो। त्यांनी हा निर्णय करण्याची गरज काय होती या आधारावर की निवडणुकीचं चिन्ह हे कुणाला दिलं गेलं पाहिजे, पक्ष कुणाकडे राहिला पाहिजे। त्यामुळे आता सिब्बल पुन्हा एकदा निवडणूक आयोगाच्या निर्णयाची, जर निवडणूक आयोगाने जो निवाडा दिला होता ज्या निकालाअंतर्गत एकनाथ शिंदेंना शिवसेना आणि धनुष्यबाण मिळाला, त्या निवडणूक आयोगाच्या निर्णयाच्या विरोधामध्ये सिब्बल सध्या युक्तिवाद करतायत। आणि त्यानंतर सिब्बलांनी आता पुन्हा उच्च न्यायालयाचा संदर्भ दिलाय की एक विषय लक्षात घ्यायला हवा की जेव्हा इलेक्शन कमिशन जे कोणतीही बाब म्हणजे कोणत्याही स्वरूपाचा निर्णय करतं त्या निर्णयावर अपिलेट ऑथॉरिटी म्हणून दिल्ली उच्च न्यायालयाचे अधिकार असतात। आम्ही दिल्ली उच्च न्यायालयामध्ये धाव घेतली होती आणि दिल्ली उच्च न्यायालयामध्ये येऊन आम्ही प्रयत्न केला होता निवडणूक आयोगाच्या या सगळ्या प्रक्रियांवर स्थगिती घेण्याचा। दिल्ली उच्च न्यायालयाने आम्हाला दिलासा दिला नाही, त्यानंतर आम्ही सर्वोच्च न्यायालयात आलो। सिब्बल असं म्हणतायत की तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या की सर्वोच्च न्यायालयाने असं म्हटलेलं होतं की शिवसेनेत फूट पडण्यानंतरची म्हणजे फूट ज्यावेळी पडली, ज्या दिवशी एकनाथ शिंदे हे स्वतंत्रपणे काही आमदारांसोबत स्वतंत्र झाले आणि उद्धव ठाकरेंसोबत काही आमदार उरले, एकनाथ शिंदेंनी म्हटलं की आम्हीच शिवसेना आहोत, त्या दिवसानंतर घडलेल्या
घडामोडी विचारात घेतल्या नाही पाहिजे असं सर्वोच्च न्यायालयाने म्हटल्याचा दावा कपिल सिब्बल करतायत। त्यामुळे सिब्बलांचं म्हणणं आहे की त्यानंतर लेजिस्लेटरचा स्नोबॉल म्हणजे आपल्याला सर्वांना माहिती आहे की एखादा बर्फाचा गोळा हा पडतो आणि त्याला बर्फ चिटकत जातो आणि जसा तो बर्फ चिटकत तो घरंगळत येणारा गोळा मोठा होत जातो, त्याला स्नोबॉल फॉलिंग म्हणतात किंवा स्नोबॉल सॅम्पलिंग म्हणतात। तर त्या प्रकारे आता सिब्बलांचं म्हणणं आहे, त्यांनी तेच उदाहरण दिले की विधानसभा सदस्यांच्या बाबतीमध्ये स्नोबॉल सारखे विधानसभा सदस्य वाढत गेले। म्हणजे सुरुवातीला काही विधानसभा सदस्य एकनाथ शिंदेसोबत आले आणि त्यानंतर ते टप्प्याटप्प्याने त्यांच्या सोबतची विधानसभा सदस्यांची संख्या वाढत गेली। आता सिब्बलांचं म्हणणं आहे की जे सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं होतं की त्यानंतरच्या कुठल्याही घडामोडींचा विचार करू नका, त्यानंतर घडलेल्या घडामोडींना विचारात घेऊ नका, तर या घडामोडी विचारात का घेतल्या गेल्या असं सध्या कपिल सिब्बल प्रश्न उपस्थित करतायत सर्वोच्च न्यायालयापुढे निवडणूक आयोगाच्या अनुषंगाने। आता न्यायमूर्ती पुन्हा सिब्बलांना काही शंका विचारतायत। यापूर्वी सुद्धा न्यायमूर्तींनी खूप महत्त्वाचे प्रश्न हे सिब्बलांना विचारलेत। त्यामध्ये एक जो प्रश्न होता तो असा की जर शिवसेना पक्षाच्या विधिमंडळाबाबत आणि शिवसेना पक्षाच्या संघटनेबाबत निर्णय प्रलंबित असेल किंवा जर विधिमंडळ पक्षामध्ये फूट पडलेली असेल तर त्याचा अर्थ पक्ष संघटनेमध्ये सुद्धा फूट पडलेली आहे असा होत नाही का। त्यानंतर मग जो सर्वोच्च न्यायालयाने प्रश्न विचारलेला होता की कोणत्या आधारावरती निवडणूक आयोगाने निर्णय घ्यायला हवा, तर तेव्हा सुद्धा सिब्बलांनी म्हटलं होतं की निश्चितच सादिक अली प्रकरणातलं जे निकालपत्र आहे त्या आधारावरती निर्णय व्हायला हवा असंही सिब्बलांनी म्हटलेलं होतं। त्यामुळे आता या संदर्भामध्ये वेगवेगळ्या स्वरूपाचे युक्तिवाद हे सध्या सिब्बलांकडून केले जात आहेत, हे सिद्ध करण्यासाठी की कशा प्रकारे निवडणूक आयोगाचा निर्णय चुकीचा होता असं सांगण्याचा प्रयत्न हा सध्या सिब्बलांकडून केला जातोय। आणि न्यायमूर्ती आपल्या शंका या वेगवेगळ्या स्वरूपाच्या सिब्बलांना विचारतायत। त्यामध्ये निश्चितच ज्या निर्णयांचा ज्या निकालाचा दाखला देण्याचा प्रयत्न सिब्बल करतायत त्यामध्ये जनता दलाचा असेल निर्णय, जॉर्ज फर्नांडिस आणि त्यावेळी बोम्मई यांच्यामध्ये झालेल्या वादासंदर्भातला निर्णय असेल की जेव्हा आणीबाणीच्या नंतर जनता दल म्हणून अनेक पक्षांनी एकत्र येण्याचा प्रयत्न केला होता आणि त्यानंतर जो पक्ष फुटला, तर त्या पक्ष फुटल्यानंतरचा जो निकाल आहे इलेक्शन कमिशनचा त्याचाही संदर्भ हा सध्या निश्चितपणे म्हणजे सोमेश याच्या पुढचे नेमके युक्तिवाद काय आहेत याच्यासाठी मी पुन्हा एकदा येतोच। मात्र काही ठळक मुद्दे आतापर्यंत जे समोर आलेत ते आपण पुन्हा एकदा प्रेक्षकांना सांगूया। 1999च्या संविधानाचा दाखला दिला गेलेला होता आणि 2018चं संविधान जे शिवसेनेचं होतं ते लोकशाही तत्वाला धरून नव्हतं असं म्हटलं जातं आणि असं जर निवडणूक आयोगाचा हा जर दावा असेल तर मग नोंदणी रद्द करणं हा पर्याय त्यांच्या समोर होता। तो निर्णय का घेतला नाही, डिरजिस्ट्रेशनची प्रक्रिया का केली नाही, जर तो पक्ष जर ते संविधान लोकशाही तत्वाला धरून नव्हतं तर तो पक्ष शिंदेंना देण्याचा निर्णय का घेतला, हा एक महत्त्वाचा प्रश्न आज पुन्हा एकदा कपिल सिब्बल यांनी उपस्थित केलेला आहे। आणि सर्वोच्च न्यायालयाने गेल्या वेळीच्या सुनावणी वेळी दिलेल्या काही महत्त्वाच्या वक्तव्यांचाही संदर्भ दिलेला आहे। ज्या दिवशी शिंदे वेगळे झाले आणि काही लोकप्रतिनिधींना घेऊन ते बाहेर पडले त्यानंतरच्या घडामोडी विचारात घेतल्या नाही पाहिजेत असं त्यावेळी सर्वोच्च न्यायालयाने म्हटलेलं होतं। याचा देखील दाखला कपिल सिब्बल यांनी दिलेला आहे। मात्र निवडणूक आयोगानं प्रत्यक्ष निर्णय घेताना त्यानंतरच्या घडामोडींचा विचार केलेला आहे। त्यानंतर अनेक लोकप्रतिनिधी शिंदेंकडे येत गेले कारण ते मुख्यमंत्री होते आणि सत्तेच्या बाजूने अनेक लोक त्यांच्याकडे जाणं हे साहजिक होतं। त्यामुळे ज्यावेळी ही घटना घडली त्यानंतर काय काय घडलं याचा निर्णय देताना या सगळ्या गोष्टींचा विचार केला जाऊ नये असा देखील युक्तिवाद कपिल सिब्बल यांनी केलाय। सध्या हा युक्तिवाद सुरू आहे। काय नवे मुद्दे समोर येत आहेत पुन्हा एकदा जाऊया सोमेशकडे। न्यायमूर्ती बागची आता त्यांना प्रश्न विचारतायत कपिल सिब्बलांना की सर्वसाधारणपणे कुठलाही पक्ष राजकीय पक्ष हा सर्वाईव्ह होतो आणि विधिमंडळ पक्षाची मुदत ही आमदारांच्या विधानसभेचा कार्यकाळ संपल्यानंतर संपते। तर त्या आधारावरती जर तुम्हाला विचार करायचा असेल तर कोणत्याही पक्षचिन्हाच्या अनुषंगाने जेव्हा निर्णय होतात त्यावेळी वोटिंग पर्सेंटेज किंवा आमदारांची संख्या ही विचारात घेतली जाते
असा प्रश्न सध्या न्यायमूर्तींनी कपिल सिब्बलांना विचारलेला आहे. आणि त्याशिवाय ते म्हणतात की कोणत्याही स्वरूपाचा स्प्लिट हा कधी होतो. न्यायमूर्ती बागशी म्हणतायत की विधिमंडळ पक्षामध्ये कधी स्प्लिट झाला